करायला पाहिजे, ही जागा लहान पडते, तर मग 1-2 किलोमीटर रेडियसमध्ये जाऊन मग ते नदीपात्र असेल किंवा शनिवारवाड्याचे प्रांगण आहे, शनिवारवाड्याच्या आत शनिवारवाड्याच्या बाहेर जे काय जागा असेल ती जागा, किंवा दगडूशेठ गणपती मंदिराला आता एक कायमस्वरूपी मोठी जागा मिळालेली आहे डांबर कोठी सारसबागेच्या समोर, तिथं आपण जर स्थलांतर केलं गणपतीचं तर भाविकांना सोय होईल. गणपतीसाठी सुद्धा ती म्हणजे मंडळासाठी सुद्धा ती मोठी जागा म्हणून ती वापरण्यात येऊ शकेल अशी आमची भूमिका होती. नंतर आम्हाला असं कळलं की ती जागा जी पोलीस स्टेशनची जागा आहे ती कमिशनरांनी पत्रसुद्धा दिलं की आम्ही ही जागा सोडायला तयार आहे. त्यात जो उल्लेख असा झाला की माननीय पोलीस आयुक्तांनी असं एक पत्र दिलं आहे, वाटलं का आपण, माननीय पोलीस आयुक्तांनी असं एक पत्र दिलं आहे की जर आमच्या रिक्वायरमेंट पूर्ण झाल्या तर आमची पोलीस स्टेशन हलवायची तयारी आहे किंवा आमचं काही ना हरकत नाही आहे. आमच्या गोष्टीचा सर्वात मोठा आक्षेप आहे की तुमची रिक्वायरमेंट म्हणजे काय आणि कशाच्या आधारे, म्हणजे पोलिसांचं पत्र येतं मग सरकार लगेच त्याला ओके पण करतं, हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे का असं आम्हाला वाटतं. दुसरं, जेव्हा हा विषय आम्ही ऐरणीवर आणला तेव्हा आमच्या लक्षात आलं की पोलीस स्टेशनसाठी एक जागा ऑलरेडी आधी षडयंत्र करून राखीव करण्यात आलेली आहे. ती जागा म्हणजे दत्त मंदिराच्या शेजारचा काका हलवाईचं जे मिठाईचं दुकान आहे त्याच्या मागची जागा, ही साधारण 8,000 स्क्वेअर फूट जागा आहे. मी पत्रकारांना सर्वांना ते पेपर्स दिलेले आहेत. तर 8,000 स्क्वेअर फूट जागा महानगरपालिकेने 1999-2000 मध्ये 2010 मध्ये ताब्यात घेतली. ताब्यात अतिशय चांगली बिल्डिंग ती पाडली महानगरपालिकेनं, आणि पाडताना असं लेखी पत्रे स्थायी समितीचा ठराव मी तुम्हाला सगळ्यांना त्या कॉपी दिलेल्या आहेत. त्यात असं सांगितलं की इथं आम्ही व्यापारी संकुल उभारू आणि व्यापारी संकुल उभारल्यावर तुम्हाला पुन्हा आम्ही त्यात जागा देऊ. जवळजवळ 20 दुकानदार तिथं होते. या सर्वांना लेखी आश्वासन, स्थायी समितीचा ठराव, पुणे महानगरपालिकेचा पत्र व्यवहार सगळं उपलब्ध असताना आत्ता ह्या व्यापाऱ्यांना कळले 2 वर्ष आधी जेव्हा मेट्रोला ती जागा भाड्याने दिली, माहितीच्या अधिकारात त्यांनी मागितलं की आमचं कुठपर्यंत आलंय, त्यांना सांगण्यात आलं की ती जागा आम्ही पोलीस स्टेशनसाठी आरक्षण केलंय. महानगरपालिका अतिशय बेकायदेशीरपणे ह्या व्यवहारात वागलेली आहे असा आमचा ठाम आणि स्पष्ट आरोप आहे. तो कोणाच्या दबावाखाली झाला हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. याचं कारण असं आहे की एखादी जागा जर तुम्ही व्यापारी संकुल म्हणून आरक्षित करत असाल, व्यापाऱ्यांची दुकानं पाडत असाल, तुम्ही स्थायी समिती ठराव करत असाल की तुम्हाला आम्ही इथं परत गाळे देऊ, महानगरपालिकेचा आणि यांचा गेल्या 15 वर्षातल्या व्यवहारामध्ये महानगरपालिकेने वेळोवेळी हेच सांगितले की आम्ही बांधतो आहोत, आम्ही 60 लाख रुपये वर्गीकरण केलं, त्याचे पण पेपर तुम्हाला दिलेत. पुन्हा 2 वर्षांनी सांगितलं की आम्ही आता BOT करतो आहोत. पुन्हा तिसरं पत्र दिलं की BOT पण नाही करणार, आम्ही आता परत आम्ही बांधतो आहोत. म्हणजे मुद्दामून वेळ जावा असं सगळं केलं. आणि आत्ता कळायला लागलं की ही जागा पोलीस स्टेशनसाठी राखीव केली आहे. एखाद्या कारणासाठी जागा आरक्षित करून घेताना त्याच्यावरचं आरक्षण बदलणे बेकायदेशीर आहे. हे दुकानदार सगळे आमच्या बरोबर आलेले येतं भेटतील, तेही तुमच्यापुढे व्यक्त होतील. परंतु फसवणूक करून ही जागा पोलीस स्टेशनला देण्यात येत आहे, हा आमचा मुख्य आक्षेप आहे हिंदू महासभेचा. हे सगळे हिंदूच आहेत. तुम्ही जेव्हा हिंदुत्वाचं राजकारण म्हणता, हे सगळे गणेश भक्त आहेत. ह्या सगळ्या दुकानदाराच्या वतीने तिथे अनेक वर्ष गणपती बसवत होते. मग तुम्ही गणपतीच्या मंदिरासाठी खोटं बोलून हिंदूंना गणेश भक्तांना फसवण्याचं काम करतात, हे कशासाठी? दुसरा प्रश्न माझा तर पत्रकारांना विनंती आहे, आव्हान आहे की तुम्ही स्वतः आता आमच्याबरोबर यावं. तिथं जी जागा पोलीस स्टेशनसाठी राखीव म्हणतात ती काका हलवाईच्या मागची जागा, तिथं सगळे रस्त्यात पथरेवाले आणि हारवाले बसतात ती जागा, तिथनं 2 व्हीलरला सुद्धा बंदी आहे आता, फक्त तो पादचाऱ्यांसाठी रस्ता केलेला आहे. असं असताना तिथं पोलिसांच्या गाड्या कशा जातील, पोलीस कसे येऊ जाऊ करतील, ती जागा किती सुरक्षित राहील गुन्हेगारांना न्यायला आणायला? आणि जे रस्त्यावर सगळे हारवाले बसतात, जवळजवळ 100 हारवाले आणि पूजेचं सामान ठेवतात, मग त्यांनी काय करायचं? मग त्यांच्याची परत नवीन अतिक्रमण करायचं का? मग परत त्यांची याची सोडायचं का? तर हा सगळा कारभार कोणाच्या तरी दबावाखाली होतोय असं हिंदू महासभाकडून स्पष्ट आरोप आहे. आणि याची शहानिशा व्हायला पाहिजे. आम्ही स्वतः कोर्टात जात आहोत, या आरक्षणावर आवाज उठवत आहोत. आमचे वकील सुद्धा थोड्या वेळाने इथं येतील, ते सुद्धा व्यक्ती दुकानदारांच्या आम्ही मागे ठामपणे उभे आहोत. जर आंदोलन करावं लागलं आंदोलन करू, जसं परवा आम्ही सोलापुरात केलं होतं. जर पुढच्या 15 दिवसात आम्हाला महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण आलं नाही की ही जागा कोणत्या अधिकारानं तुम्ही आरक्षित केली आहे, तर तिथं ह्या दुकानदार तीव्र आंदोलन करतील. गरज पडली यांची दुकानं गेली, उत्पन्नाची साधनं गेलीत, अशी तशी उपाशी मारता तर आमरण सुद्धा करतील ते उपोषण. हिंदू महासभा त्यांच्या मागे उभी राहील. 15 वर्ष झाली लोक मांडतायत. काही प्रश्न असेल विचारू नंतर पंचबरोबर. तिथं त्यांचं व्यापारी नाही सांगतो
8 गुंठे जागा आहे ती एकूण, त्यातली रस्ता वगैरे बाजूला काढलं तर 3-3.5 गुंठ्या फक्त जागा मिळते. आणि तिथे यांची व्यापारी दुकानं होती, खाली मथुरा बोन होतं, 19 गाळे होते तिथं. त्यांचं मी तुम्हाला ते पेपर दिलेत, त्याच्यामध्ये स्थायीतीचा ठराव आहे. 2 नंबरचं पेपर आहे, त्याच्यावर लिहिलेलं 9 फेब्रुवारी 2010ला स्थायी समितीचा ठराव आहे की ही जागा दुकान करून गाळे तुम्हाला देऊ. आयुक्तांचं पत्र आहे 23 जानेवारीचं. 2011-12ला सुपर मार्केटसाठी 60 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. 2015ला परत आर्थिक तरतूद केलेली आहे. हो, आमचं तेच म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शहनिशा करायला पाहिजे होती की हे जर आरक्षण उठतंय, व्यापारी संकुलासाठी आरक्षण घेतलं जातं आणि पोलीस स्टेशनसाठी दिलं जातं, तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची चौकशी न करता तत्वता मान्यता कशी दिली जाते. माननीय पोलीस आयुक्त जी जागा त्यांची नाहीच आहे किंवा बेकायदेशीरपणे दिली जाते त्याच्यावर तत्वता परवानगी कशी देतात, हे सगळं आमच्या आता पडलेलं कोड आहे असं आमचं म्हणणं आहे. हो, तिथं नाही आरक्षित केलेली होती आणि सुरक्षित होती. तिथं 100 वर्षांपासून दुकानं आहेत ऑलरेडी. तो व्यापारीच गाळा ना, तुळशीबाग सगळा व्यापारी वर्गच आहे. सुपर मार्केटसाठी घेणार म्हणून यांच्याकडे लेखी दिलेले आहे की ही जागा सुपर मार्केटसाठी घेतो आहोत. नंतर ठराव आहे, तुम्हाला आता कॉप्या दिल्यात की आम्ही तुम्हाला दुकानं देतो आहोत. नंतर मेट्रोला ती जागा भाड्याने दिली तेव्हा जेव्हा पत्र RTI मध्ये मागितलं तेव्हा कळलं की ही जागा आम्ही पोलीस स्टेशनला दिली आहे राखी आरक्षण म्हणून. असं आरक्षण महानगरपालिकेला उठवता येत नाही हे निश्चित आहे. या कारणासाठी घेतली ते काय नाही, आम्ही तेच म्हटलो आता की माननीय मुख्यमंत्र्यांनी तरी तत्वता मान्यता देताना ही जागा वादातीत नाही याची खबरदारी घेणं आवश्यक होतं. महानगरपालिकेनं माहिती घेतलं अपेक्षित होतं की जर ही जागा क्लिअर आहे का, उद्या कोर्ट कचेऱ्या होणार नाही ना, वादविवाद होणार नाहीत ना, तिथं आधी कोण लोक होतं, कोणाचा सेव होता, हे सगळं बघितलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याच्या अंडर लगेच तत्वता मान्यता ही होऊ नये अशी आमची भूमिका होती. गणपतीच्या दिवसात तिथं आंदोलन होऊ नये, ह्या दुकानदाराचा कोणाचा जीव जाऊ नये अशी आमची हिंदू महासभा म्हणून इच्छा आहे. आता बॉल सरकारच्या कोर्टात आहे. नहीं, अभी तो मालूम पड़ रहा है ना धीरे, अभी जाएंगे कोर्ट में. इनको जो 2015-16 तक जो बात हो रही है महानगर पालिका से 19 तक, वो वही चल रही है. BOT करेंगे, BOT नहीं करेंगे, खुद करेंगे, खुद नहीं करेंगे, ये करेंगे. सही सीमित खराब है ना. अभी डेवलपमेंट ध्यान में आ रहा है कि ऐसा हो गया. इनको नहीं बताया, इनको ऑफिशियल बताया नहीं कि आपका रिजर्वेशन जिसके लिए, सुनिए, ऑफिशियल नहीं बताया कि आपका रिजर्वेशन हमने कमर्शियल कॉम्प्लेक्स के लिए लिया था और ये निकल गया. अभी आपको कुछ नहीं मिलेगा, ये बताया भी नहीं गया है. आगे ऐसे मालूम पड़ा है जो डॉक्यूमेंट मैंने आपको दिए. हां, तो मी आता सुरुवात केली होती त्याची. दगडूशेठ गणपती मंदिर मान्य करते आता की त्यांना भाविकांसाठी जागा लहान पडते, त्यांनाच मान्य. म्हणजे आपण काही कोणी बोलायच्या आधी ट्रॅफिक जाम होतं, सगळा विषय होतो. आणि पुढच्या 10 वर्षात गणपतीची भाविकांची संख्या आणखी वाढणार आहे, म्हणजे 10 वर्षांनी अजून कमी पडणार आहे जागा ती. मग आत्ताच आपण चांगला विचार केला आणि 2 किलोमीटर रेडियसमध्ये मी जसं सांगितलं की शनिवारवाडा आत किंवा बाहेर. आता शनिवारवाडा हेरिटेज वगैरे आपण काय खूप बोलायला नको. सरकारी यंत्रणा त्यांचा निर्णय कधीही बदलू शकतात. केंद्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री तेवढं करू शकतात. असं न करता नदीपात्र खूप सुंदर जागा आहे की जिथे व्यवस्थित पार्किंग मिळतं, पाहिजे तेवढं करता येतं. किंवा जी डांबरकोटी ऑलरेडी दगडूशेठ गणपतीला दिलेली आहे डेकोरेशन करण्यासाठी, ती जागा 12 महिने त्यांच्या ताब्यात असते. तिथेच चांगलं मंदिर होऊ शकतं की जे लोकांचे रस्ते देणार. आता प्रश्न असा होतो, नाही आता 2-3 दिवस चर्चा सुरू झाली, आम्ही करू, आता सगळं सुरू करू. आम्ही कोर्टात पण चाललो आहोत. आमची भूमिका अशी आहे की जर आज 70-80 वर्षाच्या एका भाविकाला गणपतीचं दर्शन घ्यायला यायचं असेल तरी तो घेऊ शकत नाही, रिक्षा थांबत नाही. मग जर व्यवस्थित पार्किंग मिळालं, लोकांना जाता आलं तर का होऊ नये, ही आमची भूमिका. आम्ही गणपतीच्या विरोधात आहे का आमच्या स्वप्नातही येत नाही. बरं, आम्ही गणपती जसे प्रतिका काय आलं की मुंडव्याला न्या, कोंडव्याला, आमचं तेही म्हणणं आहे. दगडूशेठ आमचं श्रद्धास्थान आहे, ते तिथंच व्हावं. पण 1-2 किलोमीटर रेडियसमध्ये व्हायला काहीच हरकत नाही आहे. तिथले व्यापारी सगळे बोंबलत आहेत, कोणाच्या तरी भीतीने ते पुढे येत नाही आहेत. धंदा सगळ्याचा बोंबललाच आहे. लोक लक्ष्मी रोडला जेव्हा येतात ना, मी सांगतो तुम्हाला, लक्ष्मी रोडला जेव्हा लोक येतात ना, साईक गाडी इथं, तुमचाही अनुभव होतो, गाडी इथं लावू, गाडी इथं लावू, गाडी इथं लावू, तर डायरेक्ट अलकाच्याच चौकात जाऊन थांबतो. मग काय राहिलं. बरं, आता उलटं जर येताना बघितलं पश्चिमेकडनं, तर शनिवारवाड्यावरनं जर वन वे सुरू झाला तो स्वारगेटपर्यंत वन वे. त्या पूर्ण रस्त्यामध्ये सुद्धा कुठे पार्किंग मिळत नाही. बरं, 3-4 किलोमीटर रेडियसमध्ये रोज 8 लाख गाड्या येतात. हे आम्हाला आलेला एक आकडा आहे. 8 लाख गाड्या म्हणजे कार पण आली, बस पण आलं, म्हणजे जवळजवळ 15, 16, 20 लाख लोक त्या रस्त्याने ट्रॅव्हल करत असताना ती सगळंच ट्रॅव्हल प्रॉब्लेममध्ये येतो. त्यात बरं VIP लोक आली की सगळा रस्ता 8-8 तास जाम असतो. त्यात एक VIP जायच्या आधी दुसरा आलेला असतो. गणपतीत आपण ते सगळे अनुभव घेतलेत.
तो थोडा प्रामाणिकपणे लोकांच्या भावनेचा विचार सर्वांनी करायला हरकत नाही. व्यापारी माझ्या बरोबर आलेले आहेत पहिली गोष्ट. आणि शेवटी कसं ना नाही राहू दे, प्रत्येकाचं मत असतं वेगवेगळं. आम्ही एक दिसतंय आम्हाला जे सरांनी स्पष्ट की यांना सांगितलं होतं तुम्हाला परत दुकानं दिली नाहीत. लेखी ठराव, स्थायी समितीचा ठराव, महानगरपालिकेचा जीबीचा ठराव असून यांचं आरक्षण उठवलं ते आम्हाला मान्य नाही, यांनाही ते मान्य नाही. त्याचं पर्याय लावा. तिथं पर्याय लावलं की बाकीच्या गोष्टी हळूहळू आपोआप घडतील. ते दुकानदार आहेत का? नाही सर, आपण एक सवाल पुस्तक आहे पत्रकारांसाठी. हो आहे, दिली ना कॉपी तुम्हाला. बोलतील ना, कोण बोलते? नमस्कार, मी निलेश मोहनलाल अग्रवाल. आमचे वडील मोहनलाल किचनचंद अग्रवाल यांचं दुकान होतं. 1968 पासून आमचं दुकान तिकडं आहे. आणि हे जे दुकान आपलं होतं ते चक्क्या खव्याचं दुकान होतं. तसंच आमचं रांगीमध्ये टोटल 22 दुकानं होती जे एकमेव तिकडं बिझनेस करत होते, चक्क्याचं, खव्याचं, मिठाईचं. आणि प्लस या सगळ्या बिझनेसमध्ये असं होतं की आम्ही बरोबर तुळशीबागेच्या तोंडासमोर आमची दुकानं होती. दगडूशेठ आमच्या डोळ्यासमोरनं जायचे. आम्हाला एवढा आनंद असायचा की तिकडनं दगडूशेठचा रथ येतोय की आमच्याकडनं ते प्रसाद जायचं. तिकडं मेळावा लागायचा पूर्ण 10 दिवसाचा गणपतीचा. त्याचाही आम्हाला आनंद होतो कारण का तो व्यापार आम्हाला भेटायचा. जेव्हा या लोकांनी ठरवलं 2010 की इकडं रोड वायडिंग होऊन तुम्हाला सुपर मार्केटमध्ये आम्ही जागा देऊ, आम्ही कुठल्याही प्रश्नामध्ये त्यांच्या उत्तरांमध्ये कुठेही अगेन्स्ट गेलो नाही, हस्तक्षेप नाही केला, त्यांना कुठलाही त्रास दिला नाही. त्यांनी हो म्हटलं, आम्ही त्याच्यासाठी हो म्हटलं आणि ते करून घेतलं. करून घेतल्यानंतर जेव्हा आम्ही फेब्रुवारी 2010 जेव्हा आम्ही अजितदादांना भेटलो तर अजितदादांनी सांगितलं तुम्ही कोर्ट कचेरी करू नका, आम्ही आहोत, आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे ठाम आहोत की आणि तुम्हाला पूर्ण हक्क मिळेल आणि सुपर मार्केटसाठी आम्ही तुम्हाला सगळं अप्रुव्हल देतोय. तर स्थायी समितीचा आमच्याकडे अप्रुव्हल पण आला त्या गोष्टीचा. 5 वर्ष आम्ही थांबल्यानंतर पण त्याच्यात आम्हाला काही बदलाव दिसला नाही. तर आमचे वडील मोहनलाल किशनचंद अग्रवाल यांनी BOTसाठी प्रयत्न केलं, BOTसाठी प्लॅन प्रोव्हाइड केलं. त्यांचेच आर्किटेक्चर देशपांडे साहेब होते त्या टायमीला, त्यांच्याकडनं अप्रूव्ह आपल्याकडे प्लॅन पण आहे. प्लस आम्ही दरेक तिकडच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर मग त्यांनी सांगितलं नाही आम्ही BOT नाही करून देणार, आम्ही स्वतः बांधकाम करून तुम्हाला सुपर मार्केट देऊया. त्याच्यावेळी आम्ही थांबलो. पण हा महानगरपालिका यांना प्लॅन दिला होता की असं असं तुमचं कमर्शियल कॉम्प्लेक्स असणार आहे, अशी तुमची दुकानं असणार आहेत. हा महानगरपालिकेचा प्लॅन आहे. 19 21 22 ना 22 दुकानं बंद, बरीच वर्ष झाली दुकान बंद. तिथं पत्रेच लावलेत ना. नाही ही लोक अनधिकृत अतिक्रमण करणारी लोक नाही आहेत, त्यांनी बंद. आता हे सगळे इथं व्यापारी आलेले आहेत, हे त्यांचे प्रतिनिधी आहेत 3 लोक. बंद, दुसरा ऑप्शन काय? बंदच आहे ना. त्यांना तात्पुरताही मागितलं होतं की आम्ही लिहून देतो की तुम्ही म्हणजे काय बोलायचं, आम्ही सोडून देऊ, ते सुद्धा त्यांनी आम्हाला दिलं नाही. लेखी आश्वासन दिल्यानंतर बरं इथंच झालं असं नाही. तुम्ही लक्षात घ्या, 1 मिनिट द्या. पुण्यातली कोतवाल चावडी अशीच पाडली होती. तुम्हाला शुक्रवारी निकाल लागतो, शनिवार रविवारी पाडतात. म्हणजे तुम्ही वरच्या कोर्टात जायचा निर्णय सुद्धा लोकांना घेऊ देत नाही. अधिकार आहे त्यांचा तो. तुम्ही महात्मा फुलेंच्या खाली दुकान होती शाळेच्या खाली. आता आमचं म्हणणं असं की 100 वर्ष आधी सुद्धा जेव्हा काय वाडा झाला ती दुकानं ही त्या वास्तूची इमेज म्हणजे दुकानांसहित होती. दुकानदारांना खाली ठेवून सुद्धा वास्तू बांधता आली असती चांगली. पण तिथं सुद्धा शुक्रवारी निकाल लागतो, शनिवार रविवार महानगरपालिका घरात असलेल्या सामानासहित. काल कोतवालचे लोक भेटायला आली, जे म्हणजे आम्ही वर झोपलो होतो आणि खालची भिंत पाडली पहाटे 5ला. सांगितलं पण नाही लोक, घरातलं वस्तू सामान असंच राहिलं. तर तुम्ही जे अनऑर्गनाइज आहे, पुणेकर ही अनऑर्गनाइज लोक आहेत की ज्यांना काही नाही, 15-15 वर्ष लोक भांडतात. हे आम्ही परवा विषय घेतल्यानंतर लोक भेटायला आले, बाकीची लोक भेटायला येऊन गेली. तर हिंदू महासभा याच्यामुळे तीव्र आंदोलन करेल. ह्या लोकांना जर न्याय मिळाला नाही, त्यांच्या जगण्याला अर्थ नाही, असं तुम्ही यांनी पुढची कारवाई करावी स्वतःच्या आयुष्याबाबत, असं आमचं यांना सुद्धा आव्हान आहे. नमस्कार, मी प्रवीण मोहनलाल अग्रवाल. मी ॲक्च्युली आता तिथं लहानाचा मोठा झालो तर मला प्रत्येक गोष्ट तिकडची चांगली माहिती आहे. मी काय डायरेक्ट 2-4 पॉईंट बोलणार आहे, जास्त बोलणार नाही. वडिलांनी मोहनलाल किशनचंद अग्रवाल आणि मी स्वतःहून त्या जागेवर BOTच्या प्रस्तावासाठी आम्ही अर्ज केला होता. आम्हाला काही अर्ज दिला नाही. तसं माझा भाऊ म्हणला की आम्हाला BOTवर कार्य करून दिलं नाही, त्यांनी काय संधी दिली नाही, आम्ही स्वतः बांधू. आज 15 वर्षापासून
खेळवतात ते. बरोबर. आज त्यांनी आम्हाला तिथं सुपर मार्केट बांधून आम्हाला तिथं समावेश करून घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी ते केलं नाही. दुसरी गोष्ट की माझं असं म्हणणं आहे की BOT वर ते करून देत नाही, स्वतःही करत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही तिथं जे भाडेकरू आहेत, बरोबर आहे की नाही, तर त्यांना होत नसेल तर आम्हाला आमची संधी द्यावी करून. यांनी आणि तिसरी गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट आम्हाला तिथं ज्या वेळेला त्यांनी जागा मोकळी केल्यानंतर आम्हाला स्थायी जागा कुठं त्यांनी समावेश करून दुसरी जागा दिली नाही. बाबा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा, तुमचं पोटापाणीचा बघा. त्यांनी काय आम्हाला पोटापाणीचं बघून दिलं नाही, तर स्वतःच चालत गेले आतापर्यंत. मग आता माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला त्यांनी मेट्रोचं काम चालू केलं, ते मंडईमधले लोकांना हलवलं आणि आमच्या जागेवर मंडईच्या लोकांना टपऱ्या बांधून दिल्या आणि तिथं त्यांना व्यवसाय करण्याची संधी दिली, तर एवढे वर्ष आम्हाला का नाही दिली? आम्हालाही त्यांनी संधी द्यायला पाहिजे होती ना. मग आज 15 वर्षापासून आम्ही तिथं धंदा करतो, केला असतं, आम्ही आमची पोरं बाळी जगवली असती, यांनी जगून दिली का? म्हणजे ह्यांचा जो मनाचा कारभार चाललेला आहे याच्यावर कुठं ना कुठं रोग लागली पाहिजे. आम जनता जी आहे आपण त्यांचं काय 2010 फरवरी 9 तारखेला आम्ही त्यांच्याकडे हा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. जवळ तुम्ही बांधकाम करत नाही तवर आम्हाला छोटे तिकडे स्टॉल्स बांधून द्या, आम्ही तवर आमचा व्यवसाय करतो. आम्ही 1 वर्षभर 2 वर्षभर थांबायला तयार आहोत. माझ्याकडे काकांचा सेट आहे. दर 2 महिन्यांनी काकांनी RTI टाकलेला आहे, दर 2 महिन्यांनी, की नवीन काय होतंय, नवीन काय होतं. शेवटपर्यंत त्यांना सांगण्यात आलं नाही की आम्ही आरक्षण बदललंय पहिलं. आणि 17 वर्ष दुकान बंद करून झाली, जागा पाडून. 17 वर्ष दुकानदार म्हणतात की तुम्हाला नाही होत आम्ही बांधू, तेही नाही. आम्हाला तात्पुरत्या परत पत्र्याचे शेड द्या, तेही नाही. मेट्रोला भाडं द्यायला तयार आहे, मेट्रोला भाड्याने द्यायला तयार आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी असं जर होत असेल तर कोणीतरी आवाज उठवणं आवश्यक आहे. आवाज दाबला जातो राजकीय पक्षांचा सगळ्या. यावेळेस ते होणार नाही हे नक्की आहे. जागा मोकळी. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, आता म्हणजे विनंती करतं, वेळ असेल तर आता आमच्या बरोबर या. तिथं तुम्ही 2 व्हीलर घेऊन जाऊन दाखवा, जिथे म्हणतात की पोलीस स्टेशन होईल. पोलिसांच्या 16 टेम्पो ट्रॅव्हलर असतात, DCPच्या गाड्या असतात, APIच्या म्हणजे मोठ्या मोठ्या कार असतात तिथं रोज. आपण फरसखान्याला बघतो 10 ते 15 सरकारी मोठ्या कार जीप असतात. कैद्यांना नेणाऱ्या गाड्या वेगळ्या. मागं दत्त मंदिर आहे. बरं, एवढ्या क्राऊडचे व्यवसाय, जिथं गणपतीमध्ये 15 दिवस गणपती तिथंच असणार आहे, त्याच्या 15 दिवसाआधी मांडवाचं काम चालू होतं. दत्त जयंतीला, गुरुपौर्णिमेची इकडं बाबूगिनू आहे, तिकडं लक्ष्मी रोड आहे. एवढ्या ट्रॅफिकमध्ये कैद्यांना घेऊन जाणं, कैद्यांना घेऊन येणं, पोलिसांनी जाणं, पोलिसांनी येणं कितपत सुरक्षित आहे? उद्या एखादा गुन्हा घडल्यावर पोलिसांना त्या गर्दीतनं बाहेर तरी जाता येईल का त्यांना मदत करायला? मग सगळं का केलं जाते, कशासाठी केलं जाते, कोणाच्या दबावाखाली केलं जाते? पुन्हा पुन्हा प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा माननीय महाराष्ट्र सरकारने तत्वता मान्य देताना स्टेशन कुठं होणार, त्याचा एकूण खर्च किती आहे, स्टेशनची जागा आम्ही जे आमच्या डोक्यात आहे ती वादातीत आहे का, हे सगळं माहीत करणं आवश्यक आहे, असं हिंदू महासभेचं म्हणणं आहे. एक मिनिट मॅडम. बाबुनी चौक आता हे आमचं जन्माचं स्थळ आहे, म्हणजे आमचा जन्म तिकडे झाला आहे. जिकडं आमचं दुकान होतं त्याच्या समोर कोकाडे बिल्डिंग आहे, दुर्गा भवन आहे. दुर्गा भवनच्यावरती आम्ही राहिला आहोत. आम्ही 5-7 लोक आम्ही एकाच घरामध्ये राहिलो, ज्याच्यात एक रूम होतं. त्याच्यात आम्ही आमचा व्यवसाय कसा मॅनेज केला आम्हाला माहिती आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुमच्या डोळ्यासमोर तुमची दुकानं चालली आहेत आणि समोर त्याच जागेवर फुलवाले टपऱ्या टाकून व्यवसाय करतायत, आता तिकडे पाय ठेवायला जागा नाही आहे, म्हणजे तुम्ही अतिक्रमण केल्यानंतर केलं काय? म्हणजे 2010च्या अतिक्रमण नंतर 2026 आलं. 16 वर्षामध्ये तुम्ही कुठलाच बदलाव केलेला नाही आणि त्याच्यामध्ये कुठलाही नवा बांधकाम दिलेलं नाही. आता आमच्या जागेवर कोण दुसरं येऊन व्यवसाय करतोय का? तुम्हाला हे सगळं शोभत असेल का? आणि आता आम्ही उपाशी मरतोय, आमच्याकडे ना जागा आहे ना काही आहे. आम्ही कसं व्यवसाय करतोय आम्हाला माहिती आहे. म्हणजे महानगरपालिकाच बेकायदेशीरपणे वागली याच्यामध्ये. आम्ही हो, ते कंटिन्यूस चालू आहे पत्र व्यवहार. दर 2 महिन्यांनी, मागची 10 वर्ष झाली काका, दर 2 महिन्यांनी एक पत्र टाकतात की निदान आमचं से तरी राहा. हो, काल परवा असं आम्हाला कळलं की महानगरपालिकेनं दत्त मंदिराच्या मागची बाबूगंज चौकातली एक आरक्षित जागा 8,000 स्क्वेअर फुटाचं कमर्शियल कॉम्प्लेक्स 2010 साली पाडलं होतं. त्या लोकांना सगळ्यांना लेखी आश्वासनं दिली होती की इथं आम्ही पुन्हा कमर्शियल कॉम्प्लेक्स करू आणि तिथं तुम्हाला सुद्धा जागा देऊ. परंतु हे कमर्शियल आरक्षण असताना सुद्धा
महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासात न घेता ती जागा पोलीस स्टेशनसाठी राखीव केली, जी पोलीस स्टेशनसाठी अतिशय असुरक्षित आहे, नागरिकांसाठी असुरक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचे बेकायदेशीर कारभार झालेला आहे. एक जागा रिकामी करताना एक आरक्षण सांगून जर दुसरं आरक्षण होत असेल, ते बेकायदेशीर काम महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली करते. आणि ही जागा ताब्यात घेताना महाराष्ट्र शासनाने तत्वता मान्यता दिली असं सुद्धा सांगितलं चौकीच्या शिफ्टिंगचं. तर ही तत्वता मान्यता देताना ती जागा वादातीत नाही आहे हे बघण्याचं काम महाराष्ट्र सरकारचं होतं. आम्ही सरकारलाही साकडं घालत आहोत की आपण याचा पुनर्विचार करावा आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं आम्ही आणि हिंदू महासभा म्हणून कोर्टामध्ये या जागेसाठी स्टेसुद्धा घेत आहोत. मंदिरांनी आता मागची जागा मागितलेली पोलीस स्टेशनची, ती जागा म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मंदिराला आजही जागा भाविकांची सोय करण्यासाठी कमी पडते. आज आपण बघितले की 15 दिवस गणपतीचे जवळजवळ महिना, त्या बाकी दत्त जयंती वगैरे असेल किंवा लक्ष्मी रोड वगैरे असेल, तिथं रोजच्या 8 लाख गाड्या जात असताना ही ट्रॅफिक रोजची जाम असते. जर गणपती मंडळांना स्वतःहून प्रामाणिकपणे पुढे येऊन नदीपात्रातली जागा असेल, शनिवारवाडा आतला किंवा बाहेरचं प्रांगण असेल, परवानगी मिळू शकते, आम्हाला कल्पना आहे. किंवा जी महानगरपालिकेने डांबरकोटीची जागा सारसबागेची इथली कायमस्वरूपी दिलेली आहे, तिथं जर मंदिर झालं, पुढच्या 100 वर्षांचा विचार करून गणपती मंदिरांना आणि महानगरपालिकेनं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. नाहीतर दर 2, 4, 10 वर्षांनी जागा कमी पडत राहणार की मागची आणि नवीन बिल्डिंगा घेतल्या जातील, रिकामे केल्या जातील, त्यांना दुसरं काही दिलं जाणार नाही. गणपती भक्तांवर आणि हिंदूंवर हा अप्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष अन्याय होत आहे, अशी हिंदू महासभेची भूमिका आहे. धन्यवाद सर्वांना. काही प्रश्न आहेत कोणाला? कोणाला कॉपी मिळाली नाही असं आहे का कोणी? तुम्हालाच नाही मिळालं? एक मिनिट. नाही, ती अख्खा सेट पाहिजे होता त्यांना. बरे काम करा. काही दिवसांआधी अशी एक बातमी आम्हाला कळली की दगडूशेठ गणपती मंदिरानं फराज खानाची पोलीस स्टेशनची जागा मागितली आहे मंदिराच्या विस्तारासाठी. आमचं म्हणणे जर जागा कमी पडते असं जर कल्पना असेल तर पुढच्या 100 वर्षांचा विचार करून डांबरकोटीची कायमस्वरूपी जागा दिली गेली आहे, ती जागा किंवा नदीपात्र किंवा शनिवारवाडा प्रांगण, शनिवारवाड्याच्या आत किंवा बाहेर परवानगी मिळणं खूप अवघड नाही आहे, अशा ठिकाणी दत्त मंदिर स्थलांतरित करण्यात यावं अशी हिंदू महासभा म्हणून भूमिका आहे भाविकांच्या सोयीसाठी. दुसरं, ही पोलीस स्टेशनची जागा हलवण्यास महाराष्ट्र सरकारनं जेव्हा तत्वता मान्यता दिली तेव्हा आमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली की महानगरपालिकेनं बाबूगणू मंदिर चौकातलं दत्त मंदिराच्या मागची जागा व्यापाऱ्यांना फसवून ताब्यात घेतली आहे. आज सगळे इथं व्यापारी आलेले आहेत, त्यांना लेखी ठराव आहे स्थायी समितीचा, महानगरपालिकेचा पत्र आहे, सँक्शन प्लान कॉपी आहे की आम्ही तुम्हाला इथे जागा पाडून पुन्हा एकदा व्यापारी संकुल करून देत आहोत. परंतु असं न करता यांना काल परवा कळलं की ही जागा आम्ही पोलीस स्टेशनसाठी राखीव केली आहे. मग एखादी जागा आरक्षण म्हणून व्यापारी संकुल म्हणून आरक्षण असताना तुम्ही ती जागा पोलीस स्टेशनसाठी आरक्षण कसं बदलू शकताय? बेकायदेशीर कृत्य महानगरपालिकेने केलेले, याच्या विरुद्ध आम्ही हिंदू महासभा आणि सर्व व्यापारी माननीय हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत आहोत. किती व्यापाऱ्यांचं नुकसान होतं? 22 व्यापारी म्हणजे 22 परिवार, सगळे गणेश भक्त आहेत, सगळे हिंदू आहेत. ही लोकांचं गणपती मंदिर बसायचं, गणपती बसायचं तिथं. तर हे सगळं कोणाच्या दबावाखाली महानगरपालिकेने केले, प्रशासनाने केले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासनानं ही जागा तत्वता मान्य करत असताना जी जागा पोलीस स्टेशन शिफ्ट होते ते सुरक्षित आहे का, ते लोकांना तिथं जायला यायला जमणार आहे का, गाड्या येऊ शकणार आहेत का, आणि ती जागा मुळात वादातीत आहे का हे बघणं कर्तव्य होतं. आमचं सरकारकडे सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती आहे की राज्य सरकारनं याचा पुनर्विचार करावा. कायदेशीर लढाई करतो आम्ही. आता लवकरच हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतोय. आरक्षण बदलणं महानगरपालिकेचा अधिकार नाहीये आणि निश्चित नाहीये. म्हणून काम करतात. सुरुवातीला तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं, आता प्रत्यक्षात तिथे काय परिस्थिती, याचं नुकसान तुम्हाला किती होऊ शकतं? आमचा व्यवसाय तिकडं 68 वर्षापासून आहे. अग्रवाल डेअरी, जय भारत लोणी भांडारच्या नावाने होता आमचा व्यवसाय. आणि प्लस काही जे दुसरे भाडेकरू होते ते सगळं मिळून आम्ही एक संघ फॉर्म केलं, त्याचं नाव आहे श्रीराम भाडेकरू संघ. आम्ही 22 दुकानदार आहोत आणि आमचं फक्त एकच हेतू होतं की आम्हाला चांगलं तुम्ही बांधकाम करून द्यावं आणि आम्हाला त्याच्यात स्थलांतरित करावं आणि त्याच चौकामध्ये तुम्ही आम्हाला दुकानं द्यावी, हेच आमचं विनंती होती. पण आत्तापर्यंत आम्ही वाट बघितली, 16 वर्ष गेले. 16 वर्षामध्ये आमच्याकडे काही प्रोग्रेशन आलं नाही, सरकारकडून पण नाही आणि महानगरपालिकाकडून पण नाही. पण आता फक्त हीच विनंती आहे की आता आमच्यावर लक्ष घालणे आणि आम्हाला BOT तत्वावर जर आम्हाला देता आलं तर BOT तत्वावर आम्हाला देणे, आम्ही बांधकाम करूया आणि जे कॉर्पोरेशनचं रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट आम्ही फुलफिल करून
त्यांना हँडओव्हर करून द्यावी. ज्या कामासाठी जागा मागितली, आमची बिल्डिंग पाडली, त्याच कामासाठी वापरता यावी. म्हणजे तुम्हाला मिसगाईड केला असं म्हणायचं का? फसवणूक केली, सरळ स्पष्ट. फसवणूक हे फसवणूकच शब्द केली. असू शकतो, कारण का काय 2010 मध्ये आम्हाला हे बोलून पाडलं गेलं की तुम्हाला इकडं सुपर मार्केटचं डेव्हलपमेंट करून तुम्हाला त्याच्यामध्येच आम्ही तुमची दुकानं देऊया. पण त्यानंतर महानगरपालिकेने कुठलाही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, कुठलंही आम्हाला प्रोग्रेशन दिलं नाही, कुठलंही ह्याच्यामध्ये आम्हाला एंटरटेन केलं नाही. आता विनंती फक्त एवढंच आहे की हे सगळं आम्हाला आता पुढं घेऊन परत कोर्टात जाणे आणि त्याच्यावरती स्टे आणणे, या गोष्टीवर जाणे आम्हाला तुम्ही भाग पाडला आहे. पण आज सँक्शन प्लॅन कॉपी तुम्हाला दाखवतो. ही व्यापाऱ्याने दिली होती की अशी तुमची इमारत होणार आहे, तुम्हाला असे गाळे दिले जाणार आहे. नाही, हे मी RTI मध्ये काढलं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.